मित्र हो नमस्कार. मी अनिल चव्हाण आणि आपण आज आपला जो ठरलेला कार्यक्रम आहे मेंदूचा भुगा या कार्यक्रमामध्ये आपण एका दिग्गज व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. खरं तर कलेशी निगडीत चर्चा आपण आज करणार आहोत. कला, नाटक, चित्रपट या क्षेत्रावर आज आपली चर्चा राहणार आहे आणि मग थोड्या वेळाने मी आपल्याला सांगेलच की आपण कुणाला भेटणार आहोत. खरं तर कला ही केवळ मनोरंजन नसते, ती सामाजिक भान असते, संस्कृतीचं एक देणं असतं आणि कलावंत हा त्या संस्कृतीचा खरा साक्षीदार असतो. आपण आज ज्या ठिकाणी बसलोय धुळ्यामध्ये, हा खानदेश म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आणि या खानदेशच्या मातीने अनेक कलावंत घडवले, अनेक दिग्गज कलावंतांना आणि रंगभूमीला या खानदेशच्या मातीने कलावंत दिलेत. अशाच एका या मातीतल्या, अस्सल मातीतल्या आपल्या माणसाशी आपण आज भेटणार आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने मुंबई सारख्या किंवा फिल्म इंडस्ट्री सारख्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलंय. असं एक नाव जे आज मला असं वाटतं की अतिशयोक्ती ठरणार नाही. जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस असेल, या प्रत्येक माणसाला माहीत असलेले एक नाव म्हणजे सचिन गोस्वामी सर. आणि आज आपण त्यांनाच भेटणार आहोत. सर नमस्कार. आमच्या या मेंदूच्या भुगा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगतो की मेंदूचा भुगा आम्ही यासाठी हे नाव ठेवलंय की न्यू जनरेशनला, जे पत्रकार ते नव्याने येऊ पाहत आहेत किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धडपड करत आहात, त्यांना अनेक प्रश्न सतावतात, अनेक प्रश्न त्यांच्या मेंदूंना झिंजण्या आणणारे ठरतात आणि त्याची उत्तरच मिळत नाहीत. अशी काही प्रश्न घेऊन आम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना या डायसवर बोलवत असतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो, जेणेकरून नव्या पिढीला किंवा या तरुणांना त्या प्रश्नांची उकल व्हावी किंवा त्यांचं योग्य मार्गदर्शन व्हावं. मित्र हो, मी मगाशी सांगितलं, सचिन गोस्वामी हे नाव आज संपूर्ण जगभरात आहे आणि आता सगळ्यात जास्त लोकप्रिय कार्यक्रम जो बघितल्याशिवाय माझ्यासारखे असंख्य जण झोपतच नाही, असा एक महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम. त्याआधी सरांचे अनेक कार्यक्रम आहेत, काही चित्रपट सरांनी डिरेक्ट केलेले आहेत, परंतु आपण टप्प्याटप्प्याने या चर्चेकडे येणार आहोत. काही तुमच्या आमच्या मेंदूला सतवणाऱ्या प्रश्नांचंही आपण सरांकडनं उकल करून घेणार आहोत. आणि सर, मी सुरुवातीला आपण नाटकावर बोलल्यानंतर मी काही व्यक्तिगत प्रश्नांवर येणार आहे. आपण धुळ्यातले आहात, धुळ्याच्या मातीतले आहात, तेही काही प्रश्न आमच्या डोक्यात आहे, आमच्या सहकार्याच्या डोक्यात आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम एका उंचीवर आपण नेलात. आज जगभरामध्ये या कार्यक्रमाने प्रचंड धुमाकूळ घातलाय. सगळेजण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितल्याशिवाय, आम्ही ते शो बघतो, त्या शो मध्ये येणारे अनेक सेलिब्रिटी सांगतात की आम्ही बघितल्याशिवाय झोपत नाहीत. नेमकं महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये ज्या पद्धतीचे विनोद होत आहेत, ते विनोद जर आपण बघितले तर ते माझ्यासारख्याला एका पत्रकाराला तो एका ताज्या तवान्या फुलांनी फुललेली बाग वाटते. रोज नवीन वाटतो, रोज ताजा वाटतो, त्याच्याकडे बघून ते ऐकून प्रसन्नता वाटते. एवढे नवनवीन विनोद आपल्याला कसे सुचतात, म्हणजे आम्हाला हे जाणून घ्यायचंय. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार. आपल्या गावातल्या एका न्यूज चॅनलवर आपली मुलाखत होते, हे आनंदाची गोष्ट आहे. त्याचं फिलिंग थोडं वेगळं असतं. हास्य जत्रेच्या बाबतीत हा प्रश्न सतत विचारला जातो की दरवेळेला नवे विनोद कसे सुचतात. तर मुळात सुचण्याची जी प्रोसेस आहे ती एक टीमवर्क आहे, म्हणजे ते कोणा एकाचं काम नाही. बरोबर. आमच्याकडे एक 7 ते 8 जणांची आमची क्रिएटिव्ह रायटर्सची टीम आहे, ज्यात सचिन मोठे असतो, ते असतात. त्यानंतर विनायक पुरुषोत्तम म्हणून तरुण लेखक आहे, अभिजित पवार म्हणून तरुण लेखक आहे, त्याच्यानंतर समीर चौगुले लेखन करतो, तो असतो. एक ऋषिकांत राऊत नावाचा तरुण मुलगा आहे. ही सगळी वेगवेगळ्या वयाची अशी 7 ते 8 जण मिळून आम्ही 2-2 दिवस झूम मीटिंगवर असतो. म्हणजे आमचं शेड्यूल संपल्यानंतरच्या आमच्या तारखा, जसं आमच्या हास्यजत्रेच्या तारखा ह्या वर्षभराच्या आधीच दिलेल्या असतात. अच्छा. शूटिंगच्या, कारण तो 180 जणांचा क्रू आहे. बरोबर. सगळ्यांच्या तारखा जुळवण्याचं अशक्य होतं. तर आता 27 मार्च 2027 मार्च इथपर्यंतच्या तारखा ऑलरेडी दिल्या आहेत. तशाच त्यांच्या मधल्या गॅप मध्ये रायटिंग मीटिंगच्या तारखा पण दिलेल्या आहेत. अरे वा. त्या फिक्स आहेत. त्यामुळे मी आता इथे आज 6-7 तारखेला आलोय, तर आमची 4-5 ला मीटिंग झालेली आहे ऑलरेडी. अच्छा. पुढच्या आता 9 ला शेड्यूल आहे आमचं. तर अशा पद्धतीने ते सगळं चॅनलाइज केलेलं आहे आणि तिथे आम्ही जवळजवळ 1.5 ते 1.25 दिवस सगळे मिळून ब्रेनस्टॉर्मिंग होत असतं.
की काय विषय घ्यायचा, मागच्या वेळी काय बरं झालं, काय वाईट झालं, एकूण जगात काय चाललंय, त्यातलं काय काय घेता येईल. मी कुठेतरी गेलो होतो, आता मी धुळ्याला गेलो होतो, अनेक माणसांना भेटलो, त्यात मला काही गमती वाटल्यात का हे आम्ही गप्पा मारताना सांगतो. त्यातनं एखाद्याला विषय सुचतो, कधी मला सुचतो, कधी कोणाला सुचतो, आणि त्या गमतींना मग एक्झागरेशन, त्याचं विनोदाचं मूळ तेच आहे. आणि एक्झागरेटेड पण सिच्युएशनल आणि तरी बिलिव्हेबल अशा पद्धतीची रचना त्याची केली जाते. आणि मग त्याच्या नोंदी सगळ्यांचे पॉइंटर्स आम्ही काढतो मुळात, आणि ते पॉइंटर्स जर लक्षात आलं की याचं एक चांगलं स्किट होऊ शकतंय, कारण त्याचे टप्पे पण प्रॉपर होत आहेत, ते दिसतंय, मग आम्ही ते झूम मिटिंगला रेकॉर्ड करतो. आणि सगळं झाल्यानंतर रायटर्सचे पण जॉनर्स आहेत की हा थोडं प्रासंगिक लिहितो, हा शब्दच्छल चांगलं करतो, तर त्यांच्याकडे ते आमच्या टीमपैकी देतो आम्ही. आणि मग ती स्क्रिप्ट आमच्याकडे येते स्क्रिप्ट स्वरूपात. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही ग्रूमिंग डे असतो आमचा. त्या ग्रूमिंग डेला त्याच्यात काय काय जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो किंवा चर्चा करतो, तेव्हा आपण व्हिज्युअल केलेली कॅरेक्टर्स असतात, आणि ज्यावेळी ते नटांमध्ये वाटले जातात तर प्रत्येकाचा आवाज, प्रत्येकाची बॉडी लँग्वेज, त्यांच्या मर्यादा, त्यांची क्षमता, ही सगळी माहिती आहे. आणि ते वाचनात मग लक्षात येतं की इथं थोडं कमी वाटतंय, तिथं थोडं अमुक वाटतंय, मग ते चेंजेस आम्ही आदल्या दिवशी करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं. त्याच्या सकाळच्या सत्रात सकाळी 8 ते 2:30-3 पर्यंत ते सगळे मग मी स्टेजवर बसवतो, त्यातले बरेचसे जे मॉपचे असतात, आणि मग 4 पासून आम्ही शूट सुरू होतो. तर एवढी प्रोसेस लिखाणाची होते, त्यामुळे त्याचा एक फ्रेशनेस आहे. आणि दुसरी गोष्ट, सिच्युएशनल कॉमेडी हा त्याचा बेस असल्यामुळे जवळ जगात काहीतरी हॅपनिंग होतोय, माणसं भेटतायत, माणसं विचित्र वागतायत, तर तेवढं स्टफ मिळतोय. म्हणजे त्याला सॅच्युरेशन तेव्हाच येईल जेव्हा जग थांबेल. त्यामुळे विनोद हा जगात निर्माण होतोय, तो फक्त निवडायला लागतो, त्याला रचायला लागतो, बिलिव्हेबल करायला लागतो, मांडायला लागतो. पण मग आधी स्क्रिप्ट लिहिली जाते आणि मग कॅरेक्टर दिले जातात, की कॅरेक्टर बघून स्क्रिप्ट लिहिली जाते? नाही, आता सगळ्या नटांची बलस्थानं ते माहिती आहे, त्यामुळे एखादा कॅरेक्टर करताना हा मोरे करेल, हा समीर पृथ्वी करेल, हे समीरसाठी काय ना, जे नट आता दिसत आहेत त्यांच्या क्षमता आपल्याला दिसतात, बरोबर, पण त्यांच्या त्रुटी आम्हाला माहिती, ज्या दिसू नये, हेच दिग्दर्शकाचं काम आहे. मुरब्बी करून टाकलेत आता. पण पुन्हा तेच होतं की त्याच्यातले काही नट आमच्याकडे असे ना की जे उत्तम रिॲक्शन देतात, बरोबर, आणि चांगले इनॅक्ट पण करतात, ऑलराऊंडर सारखे. बरोबर. अनेक नट आहे ज्यांना रिॲक्शन वर्कआउट नाही होत, पण ते त्यांना चांगली वाक्य असली की ते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ऍक्टर्स अँड रिॲक्टर्स, त्याच्यातले ऍक्टर्स खूप आहेत आणि रिॲक्टर्स मोजके आहेत. मग त्या सगळ्या स्टफला असं डिझाईन करायला लागतं. क्रिकेट सारखंच आहे की त्याच्यात विकेट किपर कोण असेल, ऑलराऊंडर कोण असेल, आणि चांगले बॅट्समन कोण आहेत, ते कसे आपण वेळेवर प्लेस करतो त्याप्रमाणे मॅच जशी ठरते तसं प्रत्येक शेड्यूलला ते डिझाईन करायला लागतं. पण विषय सुचण्यापासून ते तो फायनलाइज होऊन शूटिंग होईपर्यंतचा कालावधी साधारणतः 2 दिवस 3 दिवस का जास्तही लागतोय? म्हणजे ते डिपेंड. आता पूर्वी आठवड्याला 4 एपिसोड आम्ही डिलिव्हर करायचो, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं 4 दिवस. बरोबर. तर त्यावेळी आमचं शेड्यूल जे लागायचे, म्हणजे हे 4 दिवस शूटिंगचे, 4 दिवस त्याच्या रिहर्सलचे, ग्रूमिंगचे, आणि पुन्हा म्हणजे हे 8 दिवस झाले की 8 दिवस सब्जेक्ट काढायचे. बरोबर. असं ते सगळं शेड्यूल व्हायचं. म्हणजे 16 दिवस तुम्ही स्टफ असायचं, तिथं अडकलेलं असायचं, स्टक झालेलं असायचं. तर ज्यावेळी आता आठवड्याला 2 दिवस आहे, तर आता आमच्याकडे ब्रीथिंग पिरियड आहे बऱ्यापैकी, कारण आठवड्याला 2 दिवसच द्यायचे, त्यामुळे महिन्याला आमचे 5 शेड्यूल्स होतात. पूर्वी 9 शेड्यूल्स व्हायचे. अच्छा. मग त्याप्रमाणे ते मधले दिवस ठरतात. म्हणजे 2 दिवस रायटिंग प्रोसेस सगळी, सब्जेक्ट ठरवणे ते लिहिण्यापर्यंत, 1 दिवस रिहर्सल आणि 1 दिवस शूट, त्याच्यात 2 एपिसोड होते. हे स्ट्रक्चर ठरलेलं आहे. पण विनोदाला काही चालणी लावली जाते का, की विनोद झाला पण मग हा आपल्याला नेमका चालू शकतो किंवा टिकू शकतो, यासाठी काही त्याचे निकष ठरवले जातात का? ठरवले जातात. मुळात शूट झाल्यावर एडिट पण होतात बरेचसे. अच्छा अच्छा. आणि त्यात एकूण आपल्या समाजाची स्थिती पाहता भावना दुखावणार नाही. म्हणजे जसं आम्ही सांभाळतो पत्रकार, त्या ब्रॉडकास्टिंग चे रूल्स आहेत. बरोबर. मुळात सोनी मराठी हे म्हणजे सोनी नेटवर्क हे जापनीज चॅनल आहे. बरोबर. ते नियम पाळणारं चॅनल आहे प्रचंड, कारण ते परदेशी आहे. जापनीज लोकांना नियम तोडायचे असतात हे माहितीच नाही, ते पाळायचे असतात एवढंच माहिती. आणि त्यामुळे ते आमच्यावर पण ते बंधन आहे. आणि आमच्याकडे SNP नावाचा एक असतो,
अच्छा. डिपार्टमेंट की जे ह्या सगळ्या एपिसोड्सला बघून त्यातले आक्षेपार्ह गोष्टींना कट करायला सांगतो. म्हणजे तो सेन्सॉर सारखाच भाग आहे, पण बरोबर. तो स्वतःहून चॅनल्सने लावून घेतलेला आहे. हम्म. सेल्फ सेन्सर्ड स्क्रिप्ट असतात त्या किंवा परफॉर्मन्सेस असतात, ते तुमच्यापर्यंत येतात. नाही, पण जसं आम्ही पत्रकारितेत पाहतोय की अलीकडे खूप संवेदनशीलता वाढली, म्हणजे देवाबद्दल, ती धर्माबद्दल, संवेदनशीलता नाही म्हणता येईल म्हणजे त्याला, मग खूप ते हा अतिरेक आहे तो अतिरेक. भावनांचं. हा, म्हणजे एखाद्या संवेदनशील माणसं, व्यक्तिरेखाबद्दल, महापुरुषांबद्दल संवेदनशीलते बरोबर विवेक येतो. विवेक येतो. हा अविवेकी विवेक नाही, संवेदनशीलता आहे. बरोबर. हा. म्हणजे ते सगळं पाळून विनोद हे करावं लागतं. त्यातल्या त्यात अजून कोणाच्या व्यक्तिगत व्यंगावर, खूप आहेत, चारित्र्यावर खूप पण आहेत, जाता येत. खूप आहेत. जातीवर बोलता येत नाही, हम्म. व्यंगावर बोलता येत नाही. व्यंगावर बोलताना तो माणूस आहे आणि त्याचं व्यक्तिगत आहे, ते जेनेरिक करता येत बरोबर नाही. बरोबर. म्हणजे अरुण कदमला मी बुटक्या म्हटलं तर चालेल, हा पण बुटकी माणसं अशी असतात असं नाही हा, म्हणतात, असं कारण ते नाही. जेनेरिक होतं. बरोबर बरोबर. समीर चौगुले स्वतःला टकल्या म्हटलं तर चालेल, किंवा हम्म. त्याच्या परमिशनने समोरचा त्याला म्हणतो ते चालेल, पण तुम्ही टकली माणसं असं म्हणता येत नाही, बरोबर. कारण ते जेनेरिक होतं. त्याचा तिथे हे नाही आहे, त्याची परवानगी नाही. तर त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. तुम्ही जातीवर जास्त बोलता येत नाही. बरं, जातींच्या बाबतीत काही विशिष्ट जातीत असं नाही, आता कुठल्याही हा, जातीवर बोलता कुठल्याही येत नाही. जाती. कुठल्याही व्यवसायावर बोलतानाही टेन्शन येतं. म्हणजे विमा पॉलिसीवर काही बोललं तर विमा एजंट्सना राग येतो, बरोबर. रिक्षावर काही बोललं तर रिक्षा सगळेच. चालकांना राग येतो. तुम्ही कशावरही बोला, कोणाला कधी राग येईल सांगता येत नाही. फारच सर्कस पण आहे ही सगळी. खूप मोठी सर्कस आहे तुम्हाला सांगतो. आणि विनोद हा मुळात विसंगतीतनच तयार होतो. बरोबर बरोबर. विनोद हा व्यवसायाधिष्ठ जर असेल, निश्चित जर असेल तर व्यवसायातल्या व्यंगावरच बोललं जाणार. हा उत्तम व्यवसाय आहे, याच्यावर तर काही विनोद होणार विनोद नाही. नाही होणार, टीकात्मक होऊ शकतो. आणि समाज पूर्वीनं खूप विनोदाच्या बाबतीत पूरक होता आपला, किंवा सजग होता, त्याला त्याच्या शक्यता कळायच्यात. हम्म. आता तो खूप रिजिड झालाय, म्हणजे त्यामुळे ते अवघड आहे. पण तरी आम्ही करतो त्यातनं सगळ्या तारेवरची कसरत करून हा विनोद तुमच्यापर्यंत येतो. हम्म. त्याचे कधी कधी आक्षेप येतात, मग त्यांना समजावून सांगता येतं. म्हणजे कधी असं झालंय का, एखादी स्क्रिप्ट आपण तयार केली किंवा स्क्रिप्ट तयार झाली, तिची रिहर्सल पण झाली आणि नाही नाही हे पडून जाईल वा, ही आता रद्द केली पाहिजे, असं कधी नाही, झालं? असं होत नाही, पण कारण आम्ही सगळं विचारपूर्वकच करतो, असं अच्छा, कधीच अच्छा. नाही झालं. पण मग काही काही स्क्रिप्ट ह्या ज्या अपेक्षेप्रमाणे उचलल्या पाहिजे किंवा उंचीवर गेल्या पाहिजे तशा नाही जात, त्या काही काही स्क्रिप्ट पडतात. नाही, मग पण त्याच्यात ते- दुरुस्ती करण्यासाठी परत आपल्याला सगळ्यांना सांगावं लागत असेल किंवा? नाही, आमच्याकडे प्रत्येक स्किट झाल्यावर प्रत्येक जण येऊन आम्हाला भेटतोच. अच्छा. माझं जे कंटेनर तिथे, हा हा. आणि आम्ही आता आज का नाही वर्क झालं याच्यावर तिथे चर्चा करतो दरवेळेला. हम्म. प्रत्येक स्किट नंतर चांगलं झाल्यावरही भेटतात. अच्छा अच्छा. ती टीम येऊन बसते, मग आज का चांगलं झालं, तरी या दोन गोष्टी का नीट नाही झाल्या, त्याच्यावर हा, पटकन हा. चर्चा होऊन त्या दिवशीच त्याच्यावर विचार होतो. आणि सातत्याने जेव्हा तुम्ही एवढ्या प्रमाणात विनोदी प्रहसन तयार कराल ना, तर सगळे एका काय म्हणता येईल त्याला, इंटेन्सिटीने हसवणारे होणं अवघड आहे. बरं. काही नाटकाचा आनंद देणारे असतात, पुन्हा आवडणं हे सुद्धा सापेक्ष आहे. म्हणजे बरोबर. विविध वर्गांना विविध गोष्टी आवडतात. आपल्याकडे हास्यजत्रेचं वैशिष्ट्यच आम्ही हे ठेवलंय की तो वेगवेगळ्या वर्गांना त्यातले वेगवेगळे नट, वेगवेगळे प्रहसन, वेगवेगळ्या पद्धती आवडतात. म्हणजे जो अभिजन आहे त्याला समीर चौगुले आणि पृथ्वी यांचे मध्यम वर्गाचे विनोद किंवा ते आवडतात. बरोबर. जो आमचा कष्टकरी आहे त्याला मोरे आणि अरुण यांचे हा. विनोद म्हणजे तेही आवडतात, पण प्रकर्षाने जास्त हे आवडतात. तर विविध प्रकारचा प्रेक्षक आहे ना, प्रत्येकाचं रंजन झालं पाहिजे. जर महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला अशी भौगोलिक पण काही भाग विचारात घ्यावे लागतात की विदर्भासाठीचे विनोद, कोकणासाठीचे, म्हणजे खानदेशासाठीचे? ते ना पूर्वी विनोद हा पुणेरी किंवा प्रमाण भाषेतला जास्त प्रसारित व्हायचा, कारण क्रिएटर्स ते होते बरोबर. एकेकाळी, म्हणजे आमच्या आधीची पिढी. बरोबर. कारण वेलरेड ते होते, सुसंस्कृत म्हणण्यापेक्षा नाटक आणि ह्या कलांविषयी घरातनच आपुलकी असणारी ती मंडळी होती. बरोबर. जो एक वर्ग होता, आणि तोच नाटक निर्माण करायचा किंवा कला निर्माण करायचा. त्यामुळे साहजिकच त्याच्या ज्या संवेदना आहे, त्याची अनुभूती त्या परिसरातच ते मांडायचं. आपल्याकडे नाटक करणं, तमाशा करणं तर विचित्र समजलं जायचं. म्हणजे आम्ही ज्यावेळी धुळ्यात नाटक करत होतो त्यावेळी मनोज वाघ, त्याचे उपायुक्त आहेत तुमचे महानगरपालिकेचे,
नगर सचिव, वर्गमित्र माझा. बरोबर. त्याला आवखाव करता नाही मला आता अडते जीभ. इतका जवळचा मित्र माझा. आणि भैया पाटील, मनोज, आम्ही सगळी टीम इथे नाटकासाठी धडपडायचो. वातावरण कमी होतं. म्हणजे आपले जे यादव खैरनार आणि यादव ती खैरनार. मंडळी त्यावेळी करत होती, पण आम्ही अगदीच दुर्लक्षित फळीतली मंडळी. नाटकाचं वातावरण नाही. त्यावेळी त्याच्याही घरनं काही फार प्रोत्साहन असायचं कारण नव्हतं. त्याचे वडील नाटकात उत्तम काम करणारे होते. त्यांचं प्रोत्साहन म्हणजे मर्यादित असायचं, की तू करिअर कर असं त्यांना कधीच वाटलं नाही. माझ्याही घरी तसं कधी वाटलं नाही. म्हणजे अगदी आम्ही थोडे रेबिलियस आहोत म्हणून आम्ही ते करत गेलो. घरच्यांनी काही अगदीच आत्मीयतेने जा म्हणून सांगितलं नसतं ना, कारण वातावरणच नव्हतं. पण काही वर्गात असं आहे की लहानपणीच मुलांना मुलीला तबल्याच्या क्लासला पाठवणं हे त्यांची परंपरा आहे. बरं. मग असा जो समाज त्यावेळी लिहायचा तो त्याच्या भाषेत लिहायचा. ज्यावेळी बाहेर गावातनं लोक यायला लागलेत, विविध समाजातले लोक यायला लागले, मग ते अनुभव यायला लागले. तसा मी धुळ्याकडनं गेलेलो आहे, त्यामुळे एक वेगळा परिसर घेऊन गेलो. त्यावेळी मला सतत वाटायचं की अहिराणी भाषा माझी या पटलावर कधीच येत नाही. म्हणजे मी आत्ता अहिराणी हास्य जत्रेमुळे खूप प्रसिद्ध झाली, पण याच्याही आधी 25वा म्हणजे रौप्य महोत्सव दिन होता दूरदर्शनचा. आणि त्याला आता किती 20 एक वर्ष आले असतील. तो माझ्याकडे आला होता डिरेक्ट करायला. अच्छा. त्यावेळी मी एक कार्यक्रम केला होता, महाराष्ट्राची प्रेमधारा म्हणून. विविध भाषेतील प्रेम, त्यात अहिराणी प्रेम. अरे वा. म्हणजे ते अगदी छुप्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा त्रोटक प्रयत्न झाले होते. पण त्यावेळी मी दिग्दर्शक होतो आणि निर्माता कोणीतरी दुसरं होतं. ज्यावेळी माझ्याकडे निर्मितीची क्षमता आली त्यावेळी माझे निर्णय मी घेतो म्हटल्यावर मग मी ही भाषा तिथे इंट्रोड्यूस केली. वैदर्भियन भाषा यावी अशी आम्हाला खूप वाटतं, पण तसं नट आम्हाला फारसं मिळत नाही. ते मी फुबाई फू मध्ये केलं होतं. तिथं भरत जो आला होता तो माझ्या मी डिरेक्ट करत असताना आला होता, भरत गणेशपुरे. तर ती भाषा तिथं आली होती. त्यानंतर कोकणी भाषा तर मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे, कारण कोकणातला वर्ग कलेकडे प्रचंड ओढ असलेला वर्ग आहे. बरोबर. म्हणजे कलाप्रेमीच आहेत आणि तिथलं घरटी कलावंत आहे. त्यामुळे कोकणाचा ती भाषा ऑलरेडी मुंबईत किंवा नाटकात पण खूपदा आली ती भाषा आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्याकडे चुकीच्या पद्धतीचं ग्रामीण आपण सिनेमातनं शिकत गेलेलो. पण ऑथेंटिक बोलणारा आता माने सारखा किंवा ऋषिकेश जोशी जसा कोल्हापूरचा आहे, ऑथेंटिक कोल्हापुरी बोलणारी मंडळी, खरं कोल्हापूर, तसा माने आम्हाला मिळाला. आता भाषेचा विषय निघाला म्हणून एक माझा आपल्या खानदेशच्या अस्मितेचा एक प्रश्न आहे की इतर भाषांना ज्या पद्धतीने राजाश्रय मिळाला किंवा चित्रपटात स्थान मिळालं तसं खानदेशातल्या अहिराणीला मिळत नाही, ही खंत आम्हाला कायम वाटते. आणि आपण हास्य जत्रेच्या माध्यमातून अहिराणीला आता समावेश करून घेतोय, पण अजून त्याला स्थान मिळालं पाहिजे, राजाश्रय मिळालं पाहिजे. मिळाला की आता मी तुम्हाला सांगतो, हास्य जत्रेमुळे अहिराणी भाषेचा एक गोडवा आहे आणि खानदेश एक टेरिटरी. बरोबर. तिथला एक प्रेक्षक वर्ग आहे ज्याला जोडून घेतलं पाहिजे, हे अनेकांच्या लक्षात आलं. म्हणून आता जारणची जी नायिका होती ती अहिराणी बोलणारी होती. चित्रपटात असे प्रयत्न झाले नाही झाले, पण त्या भाषेकडे आता त्यांचं मेकर्सचं लक्ष गेलंय. आता ते एक खानदेशी कॅरेक्टर असावं याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हळूहळू होईल ते. मी धुळ्याकडे येतोय. आपण मगाशी धुळ्याचा उल्लेख केला की आपण धुळ्यातून गेलात. आम्हाला फार अभिमान वाटतोय की आम्ही जेव्हा बघतो सचिन गोस्वामी आपले धुळ्याचे आहेत बा, म्हणजे आपल्या मातीतला माणूस आहे. धुळ्यात आपलं बालपण गेलं, धुळ्यात आपलं शिक्षण झालं. काय अनुभव धुळ्याबद्दलचे आपण शेअर करू शकाल? धुळ्यानेच मुळात घडवलंय ना. अच्छा. जे काही आजची जी कारकीर्द आहे तिच्यात धुळ्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि एकूणच सगळ्या वातावरणाचाच तो परिणाम आहे. मी मुंबईला आमच्या तिथल्या मी 11 वर्ष नाट्यशास्त्र शिकवायचो तिथे विद्यापीठात, वैशाल विभागाला. तिथल्या मुलांना मी कायम सांगायचो की आम्ही जास्त लकी आहोत तुमच्यापेक्षा, कारण तुम्हाला तो परिसरच मिळत नाही जो आम्हाला मिळाला. बरोबर. मुळात आमच्याकडे एक ऍडिशनल भाषा आहे जी तुमच्याकडे दुर्दैवाने नाही. आम्हाला प्रमाण मराठी पण येते आणि आमच्याकडे एक अहिराणी नावाची भाषा पण आहे की जी अत्यंत स्पेशल आहे. तशीच आमच्या घरच्यांनी आम्हाला जेवणापुरती घरी ठेवलेलं आहे आणि परिसरातच उंदरडूक दिलं जे तुमच्याकडे शक्य होत नाही. त्यामुळे एकूण समाजाशी कनेक्ट आमचा जास्त आहे जो आपला झाला. त्यानंतर चळवळीचं वातावरण होतं. सुदैवानं मनोज वाघ, मी, भैया पाटील किंवा आमची जी टीम आहे ही सेवादलाच्या संपर्कात आलो.
तिथं काही गोष्टींनी संस्कार झाले, छात्र भारतीच्या संदर्भात काम केल्यामुळे झाले. एकूणच नाट्यसंस्था पण आम्ही आमची छोटीशी तयार केली होती. ह्या सगळ्या याच्यात सगळ्यांबरोबर काम करणं, सगळ्यांना घेऊन काम करणं, समाजाकडे संवेदनशीलतेने पाहणं, मानवतेच्या दृष्टिकोनातनं पाहणं, या सगळ्या गोष्टी रुजल्यात. आणि मग कुठलीही गोष्ट धडक करताना भीती वाटली नाही, कारण अकॅडमिक स्ट्रक्चर हे तुम्हाला ना फक्त माहितीचा संचय देतं. कारण ज्ञान ही कन्व्हर्जनची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही प्राप्त केलेल्या माहितीचं तुमच्या चिंतनातनं जर तुम्ही विश्लेषण केलं आणि काही अर्थ काढला तर तो ज्ञान होतं. अदरवाईज ती सगळी माहितीच आहे जी कोणीतरी मला सांगितली, मी कोणाला तरी सांगतोय, त्याच्यातनं ना तो अर्थ काही उपयोगाचा नाही. क्रिएशनला तुम्हाला ज्ञानी असावं लागतं, माहितगार असून चालत नाही. तर ही जी सवय लागली ना प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायची, ही या सामाजिक चळवळीतनच लागली, की प्रत्येक गोष्टीकडे सिरियसली पाहायचं, हे असं का घडतं म्हणून प्रश्न विचारायचे. त्यावेळी तर व्यवस्थेला प्रश्न विचारताना घाबरण्याचे दिवस पण नव्हते, किंवा असतील तर आमच्यापर्यंत ती भीती येत नव्हती. आम्ही तेवढे न्यूसेन्स असलेले नव्हतो सुद्धा, म्हणजे तो एक परिणाम असेल. पण तो एक धडकपणा आला जो मुंबईला जास्त कामी आला. त्यामुळे मुंबईचं जे काही घडणं आहे किंवा घडवणं आहे माझं, ते सगळं धुळ्याच्या परिसरामुळेच ते सगळं बळ मिळालेलं आहे. म्हणजे जे आता आपण म्हणालो होतो की धुळ्याचं तुमच्या एकूण कारकिर्दीवर किती परिणाम आहे, जसं मी आता म्हटलं की सगळे सांस्कृतिक सामाजिक चळवळींचा परिणाम तर आहेच, पण त्याहीपेक्षा सुरुवातीच्या काळात तुम्हाला नाटकाची आवड निर्माण करणारा जो तुमचा मार्गदर्शक असतो, तो तुमच्यावर काय संस्कार करून जातो ना, ते खूप महत्वाचं असतं. आता कॉलेजच्या काळात आम्हाला नाटकाची पहिली गोडी लावणारे जे सर होते आमचे प्राध्यापक भगवान ठाकूर सर, जे उत्तम साहित्यिक, उत्तम कवी, उत्तम नाटककार होते. आणि ते जर खरंच मुंबई सारख्या मोठ्या शहरात परिसरात असते तर ते आज खूप मोठे नामवंत नाटककार म्हणून ओळखले गेले असते. इतकं सुंदर सामाजिक भान आणि विनोदाची जाण असलेला माणूस. तर आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी काय त्यांच्याकडनं रुजलं मनात, की तिथं ऑडिशन घेण्याची पद्धत होती त्यावेळी जैन कॉलेजला, आणि ऑडिशन घेऊन मग ते एकांकिका हे व्हायची. आता मनोज वाघ आणि मी आम्ही दोघे ऑडिशनला गेलो होतो, पण तिथं सिनियर्सचा एक दबदबा होता त्या काळी, आणि त्यांना वाटायचं की आमच्याशिवाय तर काही एकांकिका होणार नाही, कारण ती पुणे विद्यापीठात एका स्पर्धेत करायची होती, महत्वाच्या स्पर्धेत, आणि ती लोक वेळेत आली नाही. त्यावेळी ठाकूर सरांनी सरळ दार बंद केलं आणि आम्ही जे नवोदित होतो त्यांना आत घेतलं. या मुलांना घेऊन करणार म्हणाले. ते सिनियर्स आहेत ज्यांना उगीचची गुरमी आहे, त्यांना काही संबंध नाही. आम्हाला घेऊन त्यांनी पुन्हा घडवलं. ती एकांकिका व्यर्थ नो बलिदान नावाने केली होती तिथे. स्वातंत्र्य सैनिकांवरच एक स्पर्धा होती पुणे विद्यापीठाची, आणि त्यात ती एकांकिका तिला पारितोषिकही मिळालं, आणि पहिल्या एकांकिकेला पारितोषिक मिळालं हा आनंद आहे, पण एक संधी मिळाली त्यांनी, आणि त्या संधीनेच ती ऊर्जा पुन्हा निर्माण केली. आणि शेवटपर्यंत दिग्दर्शक किंवा निर्माता कसा असला पाहिजे की तो बायस नसावा, त्याने कलेला प्राधान्य देणारा असावा, स्टारिझमला प्राधान्य देणारा नसावा. आणि ते माझ्या मनात इतकं रुजलं की आजही आम्ही आधी प्रोडक्ट, आधी कलाकृती आणि मग नट किंवा दिग्दर्शक किंवा तुमचा ऑरा, अशा पद्धतीनेच काम करतो. पत्रकारिता शिकवताना इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यातला फरक मी विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो, पण आज आपल्या माध्यमातून ज्ञानाची एक चांगली सुटसुटीत व्याख्या आम्हाला कळाली. आज आपण सगळे जे आहोत ते सगळे भारतीय संस्कृती मानणारे, भारतीय संस्कृतीला प्रमाण ठेवणारे वगैरे आहे, पण तरीही पाश्चात्य संस्कृती आपल्यावर जे काही आक्रमण करते वगैरे, जे त्याच्यातले सण उत्सव आलेत, काही चालीरीती आपल्यात आल्या, आणि आज योगायोग म्हणा की काय, जे सगळेजण व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन वीक मनवतायत, त्यातला आज पहिला दिवस आहे, आणि आज रोज डे आहे. आम्ही असं वाचून आहोत की सचिन गोस्वामी जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षिकेला रोज एक गुलाबाचं फुल घेऊन जायचे. काय किस्सा होता तो नेमका? नाही, एका शिक्षिकेला नव्हतं ते, असं म्हणजे चांगल्या अर्थाने पिन पॉइंट शिक्षिका निवडलेली नव्हती, आमच्या वर्ग शिक्षिकेला ते. अच्छा. मी माझे वडील हेडमाळी होते. टॉवर बागीच्यामध्ये, किंवा इथली ही जी बाग आहे संभाजी बाग, ते सगळं वडिलांकडे होतं, त्याचं माळी खातं त्यांच्याकडे. बरोबर.
आणि ते प्रमुख माळी होते, हेड माळी म्हणून. आणि मी त्यावेळी 6व्या गल्लीत राहायचो, हा लहान होतो तेव्हा. बरं. आई शिक्षिका होती झेडपीला, त्यामुळे ती नगावला त्या शाळेत शिकवायला. जेडपीच्या. हा, आई सकाळी एसटीने जायची, वडील सकाळी 8-8:30ला कामावर निघून बागेवर जायचं असायचं. हम्म. त्यामुळे ते मग माझी शाळा बागेच्या अगदीच मागे मातृसेवा संघ म्हणून शाळा हा आहे. जुनी मातृसेवा संघ. हा, म्हणजे अगदीच ते आठ जवळच आहे, फुटाचं बागेच्या बिलकुल कंपाऊंडच्या मागेच आहे. बिलकुल. मग आप्पा मला सकाळी शाळेत न्यायचे, मला तिथे बागेत न्यायचे. हा आणि तिथनं मग तिथले जे आमचे वॉचमन काका होते, गोरखा काका, ते मला जाळीतनं असं क्रॉस हा. करून द्यायचे आणि मी गेट पर्यंत जाईपर्यंत त्या जाळीच्या इथे उभे असायचे. हं. तर आता ती तशी माझ्या वडिलांचीच बाग असल्यामुळे मी एक गुलाबाचं फुल 1 किंवा 2 रोज ते घेऊन बाईंना द्यायचो. बाईंना खूप आवडायचं ते. आणि त्यामुळे तो तसा शाळा सुटली की परत ते आमचे गुरखा काका उभे असायचे, जे मला जाळीतनं असं परत घ्यायचे. आम्ही रात्रीपर्यंत तिथे खेळायचो. हे प्राथमिक शाळेतल्या गोष्टी आहेत, 4थी पर्यंत. अच्छा. त्यामुळे तो सगळा बागेतच वाढलोय. तिथल्या त्या गुरखा काकी ज्या आहेत आमच्या, त्यांच्या मुली होत्या, म्हणजे आहेत साधना आणि काहीतरी तिचं नाव मोठी ते रज्जूताई, त्या बहिणीसारख्याच होत्या. म्हणजे अगदी आता तिच्या साधनाच्या मुलाच्या लग्नाला मी पुण्याला गेलो. आमचं अजूनही नातं आहे छान. पण ही नाती आयुष्यात आलेली माणसं घट्ट राहिली, पण ती नंतर कार्यबाहुल्यामुळे जपता आली की थोडं दुर्लक्ष झालंय? नाही, आपण आपल्यावर असं ते वेळ काढून जाणं. म्हणजे माझ्या लहानपणाशी संबंधित जेवढी माणसं आहेत तेवढ्यांच्या संपर्कात मी आजही आहे. अरे वा. आमच्याकडे तिथे बागेत वडिलांच्या हाताखाली काम करणारे एक माळी होते. त्यांची मुलगी गीताताई, ते पगारे म्हणून. तर ती ताई, तिने आम्हाला लहानपण सगळं आमचं तिच्या हाताखालीच गेलंय. ती घरी असायची, आमच्याकडे कामाला होती. म्हणजे बहीणच मानणार, ताईच म्हणायचो, ताईच म्हणताय. तर तिनेच आम्हाला सगळं वाढवलं. म्हणजे ज्यावेळी मी नंतर 5वी नंतर वेगळ्या शाळेत गेलो, मग तिथे सगळं तिचं स्वयंपाक ती करून ठेवायची. आई येण्याच्या आधी आवरून ठेवून मग ती जायची. तर ती बहिणीसारखीच आहे. आजही मी आलो की ती फाशी पूल आहे तिथं तिचं घर आहे. गेल्या वेळी मी जाऊन भेटून पण आलो. प्रत्येक वेळी नाही, कधी कधी एकाच दिवसासाठी आलो तर नाही होत, पण सगळे संपर्कात आहेत. पण एका अर्थाने ही परंपरा म्हणावी की योगायोग. वडिलांनी फुलांची बाग सांभाळली आणि आपण विनोदाची बाग फुलवत आहात, म्हणजे हा योगायोग म्हटला पाहिजे, किंवा ही परंपरा आपण जोपासता आहात. मी विनोदाच्याकडे परत येतोय की विनोद निर्माण करताना समाजातल्या काही घडणाऱ्या घटना टिपताना मग त्या आपण स्वतः जाऊन त्या अनुभवलेल्या असतात, त्यासाठी स्वतंत्र वेळ काढून काही एरियात जसं आपण भांडण दाखवतात, विशिष्ट प्रकारचं रडणं दाखवतात किंवा विशिष्ट कॅरेक्टर डेव्हलप करतात. जसे आपण खूप कॅरेक्टर डेव्हलप केले, त्याच्यामध्ये मामांजी असेल, तो तर आपण स्वतःच, म्हणजे पडद्यामागचा कलाकार खूप कमी लोकांना माहिती असेल की तो आवाज आपला आहे. तर लॉली नावाचं कॅरेक्टर आहे किंवा ती मोना डार्लिंग नावाचं कॅरेक्टर, हे खूप कॅरेक्टर आहेत. हे सुचले कसे नेमके की हे कॅरेक्टर डेव्हलप केले पाहिजे असं? नाही, मुळात काय होतं की त्याचं एक तर अशा प्रकारचा शो करायचं तर त्याचं एक स्ट्रक्चरल डिझाईन करायला लागतं. तुम्हाला जर लॉंग टर्म काही गोष्टी करायच्या असतील, कारण प्रेक्षक कसल्या प्रेमात पडतात, सिच्युएशनच्या किंवा कॅरेक्टरच्या. बरोबर. म्हणजे तारक मेहता सारखी एक सिरियल आहे जी फक्त कॅरेक्टर्सच्या वैशिष्ट्यामुळेच इतकी वर्ष चाललेली. त्यात घटनाक्रम बदलत राहतो, पण कॅरेक्टर्स इतकी लागवी आहेत की आता आज अमुक घडलंय, त्याला ही सगळी कॅरेक्टर्स काय रिॲक्ट करतील यासाठी आपण ते पाहत असतो. बरं. तसं कॅरेक्टर्स तयार करणं गरजेचं होतं, म्हणूनच त्या सिरियलला एक आयुष्य मिळालं. कारण आमच्याकडे जवळजवळ 80च्या वर सिरीजेस तयार झाल्या. अच्छा. जसं शंकर शितली आहे, मामनजीची जी आहे सुनांची, किंवा बॉस एम्प्लॉईची आहे, अशा प्रकारच्या ज्या सगळ्या तयार झाल्या सिरीजेस, त्या ह्याच रचनेतनं झाल्या. कारण त्या तुम्हाला आयुष्य देतात तुमच्या कथानकांना, आणि ही कॅरेक्टर्स तुमच्या आमच्यातच कायम असतात. आणि मी आमच्या स्टुडंट्सना पण दरवेळेला सांगायचो की तुला संधी मिळते त्याच्या पुढचा काळ हा तुझ्या डेमॉन्स्ट्रेशनचा असतो, ज्याला आपण म्हणतो तू डिस्प्ले साठी आलेला आहेस.
पण मेकिंग प्रोसेस खूप महत्वाची आहे. त्या काळात तू स्वतःवर किती काम करतोस, बरोबर. तुझ्याकडे रेपर्टरी संचित काय तयार होते, त्याच्यावर तुझं पुढचं आयुष्य. कारण तुम्ही एकदा व्यग्र झाला कामात की तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी परिसरात जाणंच शक्य होत नाही खूपदा. म्हणजे मी लोकलमध्ये फिरायचो तेव्हा हजारो लोक भेटायचे. बरोबर. आता मी गाडीतनं फिरतो तर माझा परिसर छोटा छोटा झाला, नाही का. पण संचित जर मोठं असेल, जर मी लहानपणापासून शेकडो हजारो लोकांमध्ये भटकलो असेल, तर कधीतरी काहीतरी इमेजेस तुमच्या ज्या त्या सगळ्या याच्यात तयार होतात, त्या कधीतरी काढून तुम्हाला फाईन ट्यून करून कन्वर्ट करून त्या मांडता येतात. बर. किंवा एक दृष्टी असायला लागते कलाकारामध्ये की ज्या गोष्टी सामान्य जगणाऱ्याला अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य वाटतील त्याच्यातली विसंगती किंवा व्यंग ज्याला कळतो तो कलाकार आहे. बर. कारण तुमचं व्यंगचित्र काढणाराही राजकारणात घडलेल्या घटनेवर आपण 4-4 तास बोलतो, पण तो 4 तास थांबून एक असं व्यंगचित्र तयार करतो की जे कालातीत असतं, म्हणजे अगदी अनेक वर्ष स्मरणात राहत. आपल्यावर रुजलेल्या विचारांचाही विनोदाला काही खूप मदत होते, त्याचा प्रभाव जाणवतो. तुमच्या विनोदातला त्याच्यातली निरागसता तुमच्या जगण्यात निरागसता असेल तर येते. अरे वा. कपटी माणसांचे विनोद निरागस असू शकत नाहीत. म्हणजे ते त्या पद्धतीने येतात. म्हणजे आता मी निरागस विनोद करतो याचा अर्थ मी निरागस आहे असा नाही. माणूस अनेक व्याधींनी युक्त असतो, अनेक दुर्गुणांनी युक्त असतो, पण एकूण तुमच्या स्वभावातला जो रेशो आहे त्यातला जर एक भाव असेल तो तुमच्या कलाकृतीत नेहमीच उतरत असतो. तर तसं ह्या सगळ्या विनोदाकडे पु ल देशपांडेंनी किंवा बापू काळेंनी ज्या अत्यंत निर्व्याजपणे पाहिलं तसं पाहणारी आमची टीम आहे. बरोबर. त्यामुळे आम्हाला विनोद करतानाच तो खूप कपटी दिसत नाही. आमचे कॅरेक्टर जास्त कपटी दिसत नाहीत, कारण ते रचणारे जे 8-10 जण आहेत त्यांना एवढं कपट सुचत नाही म्हणा, नाहीतर ते राजकारणात जास्त टिकले असते. नाही म्हणजे हे विचारण्यामागचा माझा स्वार्थ असा होता की आपले वडील गांधीवादी होते आणि आपण धुळ्याच्या प्रवाहात वाढलं, तर आम्हाला हे जाणून घ्यायचं होते की सचिन गोस्वामीवर नेमका कोणत्या विचारांचा प्रभाव आहे, ते कोणत्या विचारांना फॉलो करतात वगैरे हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी घाबरत तो प्रश्न. नाही, त्यात घाबरायचं काय. मानवतेचा विचार मांडणाऱ्याला आणि मानवतेचा विचार मानतोच का हे विचारणाऱ्याला दोघांना घाबरायची गरज नाही. कारण ते काही आपण काही समाजाचं विघटन करणारा विचार नाहीच आहे ना. समाज जोडणारा विचार ज्याचा असेल तर निर्भयपणे बोललंच पाहिजे. आणि इझम्स जे आताचे जे इझम्स आहे, ज्याला तुम्ही आत्ताचा पुरोगामी, आताचा प्रतिगामी, आत्ताचा उजवा, आत्ताचा डावा, याला काही अर्थ नाही, कारण हे सगळे अतिरेक करणारे विचारधारा झाले. म्हणजे तसं आम्ही आपला धाडसीपणा बघितलं तर आता जे काही नाशिकच्या तपोवना संदर्भात आपण पुढे येऊन ज्या पद्धतीने अपील केलं, कुठल्याही शक्तीला सत्तेला न घाबरता, की जो विचार आहे तो एक्सपोर्ट झाला पाहिजे, तो समोर आलाच पाहिजे, तो व्यक्त झालाच पाहिजे, आणि आम्ही ते आपल्याला बघितलंय. मी समरोपाकडे येतोय की आपण आता जिथे मी मगाशी म्हणालो की आपण खानदेशात बसलो आहोत, आपण खानदेशी बिलॉंग करतात, आणि खानदेशातल्या मातीने, इथल्या भाषेने, इथल्या माणसाने, इथल्या चालीरीतीने, इथल्या रूढी परंपराने अनेक कलावंत घडवले, अनेक गोष्टी दिल्या आहेत ज्या सुस्त आहेत. आजही इथले अनेक कलावंत धडपडता आहेत, पण दुर्दैवाने म्हणा की त्यांच्या कमी आत्मविश्वासाने म्हणा त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि आज आम्ही सगळे सचिन गोस्वामी सरांकडे त्या आशेने बघतोय. तर इथल्या कलावंतांना त्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यासाठीचे काही नियोजन, काही प्लॅनिंग आपल्या डोक्यात आहे का भविष्यासाठी? किंवा तसे काही कलावंत आपल्याला खानदेशात जाणवतात का, जसं आपल्याला शामराज सापडला? खूप आहेत. पण कसं असतं ना, तिथे एक स्थानिक पातळीवर काम करणारी एक टीम त्यावेळी असायला लागते. जसं आम्ही काम करत होतो त्यावेळी विद्यावर्धनी कॉलेजचा एक ग्रुप काम करायचं. आमच्याकडे जसं मी म्हटलं मनोज वाघ, भैया पाटील, कमलेश, अशी सगळी आमची टीम होती. त्याच वेळी ज्यावेळी मी मुंबईला गेलो ना, गंमत तुम्हाला सांगतो की त्यावेळी संजय पाटील, आता तुम्ही चंद्रकांत आबा पण तोंडातच ते नाव बसत नाही, ते आपलं प्रेमाचं नाव. आम्ही संजयच म्हणतो, माझ्याकडे नंबरही त्याचे तसेच. त्याची प्रिंटिंग प्रेस होती. नाटकाची प्रचंड आवड असलेला त्यावेळेचा मुलगा आमच्या बरोबर, बरोबर, आणि तो आमच्या कॉलेजमध्ये पण नव्हता,
पण तो आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तो असायचा कायम. आणि मग तो वेगवेगळ्या पातळीवर आम्ही राज्यनाट्यासाठी काय धडपड केली, मनोज, मी, तो पैसे उभे करण्यापासून. त्यानंतर ज्यावेळी सगळं माझं नाट्यशास्त्र झालं आणि मी धुळ्यात आलो परत, आणि असं वाटलं आता मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे आपण आता बरं. धुळ्यात, ठीक आहे काय होईल आपलं. तर त्यावेळी मी संजयला भेटलो, चंद्रकांत पाटला, प्रेसवर होतं, मला अजून तो दिवस आठवतो. त्याला म्हटलं संजय मी चाललोय मुंबईला. तो म्हटला मी पण येतो. पण तो माणूस तसा धडाडीचाच होता, त्याने काही मागचं पुढचं आजही धडाडीचे. तसंच म्हटलं मी पण येतो. आणि आम्ही मला वाटतं 1-2 दिवसातच बॅग उचलली. मुंबई पार पाहिलेली नव्हती कधी. बापूंनी, आत्माराम बापू समाजसेवक, त्यांचे खूप मोठं सामाजिक योगदान आहे. बरं, त्यांनी आम्ही जवळून बघितलंय ते. त्यांच्या ओळखीने एका संस्थेत आम्हाला तात्पुरता म्हणून निवासाची व्यवस्था झाली. निवास म्हणजे त्याचे एक भूतबंगला नावाचा तिथे एक परिसर आहे चेंबूरमध्ये, आरसीएफ कॉलनीमध्ये, जिथं कोणी जात नसे रात्री. तर तिथं आम्ही भूत प्लेस केले बापूंनी तिथल्या मित्राच्या मदतीने. आणि मग तोही आम्ही एकत्र तिथं काम करतो. तर त्याने एक मालिका पण दिग्दर्शित केली होती, निर्मित केली होती. त्यामुळे त्याच्याकडे ते सगळं आहे. पण तो एका ठिकाणी स्थिर राहणारा माणूस नाही. तो पत्रकारितेत मग परत हे केलं त्याने. आता पत्रकारितेत खूप चांगलं काम चाललंय. तर तो आहे. आणि मनोज वाघ आहे आमचं, जो आता महानगरपालिकेतनं लवकरच रिटायर्ड होईल. ह्या दोघांकडनं जास्त अपेक्षा आहेत. आता हे काहीतरी करतील नक्की रिटायरमेंट नंतर. आम्ही 2 अर्थाने चंद्रशेखर आबांना लीडर मानतो. आम्ही तर एकतर मी नाट्य परिषदेत काम करतोय, तिथे ते आमचे सांस्कृतिक लीडर आहे. बरोबर. आणि पत्रकारितेमुळे ते आमचे असेही लीडर आहेत. त्यामुळे आमचा त्यांचा जवळचा संबंध आहे. या भागामध्ये नाट्य चळवळ किंवा सांस्कृतिक चळवळसाठी चंद्रशेखर आबा असेल, मनोज असेल, हे आजही त्यांच्या कामाचा व्याप सांभाळून करतायत, धडपड करतायत. आता आज पण त्याने मला सांगितलं की हे झाल्यावर इथली जी राज्यनाट्य करणारी मुलं आहेत, त्यांच्यावर आपण चर्चा करूया. तर ही अशी आस असलेली लोक आहेत आपल्याकडे. बरोबर. आता प्रश्न आहे कलावंतांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवून, एक कसं होतं ना की मला लाख वाटतं की आपल्या धुळ्यातल्या मुलांनी करावं. धुळ्यातल्या मुलांना वाटतंय का आपण करावं. बरोबर. आपण कारण अभिषेक खूप आहेत. असा मोबाईल धरून एका मिनिटात रील टाकून ते तिथे फॉलोअर्सच्या मागे आहेत. बरोबर. पण त्याचा कालखंड जगण्याचा किती काळ टिकेल, त्याची शाश्वती काय आहे त्या कलाकृतीची किंवा त्या प्रकाराची, आणि नाटक आणि याच्यातनं तयार झालेला जो कलावंत आहे त्याची दीर्घकाळ आविष्करणाची क्षमता किती, हा फरक जोवर कळत नाही ना तोवर ते होणार नाही. पण जी काही मुलं करतायत ना त्यांना प्रोत्साहन देणारी स्थानिक मंडळीच जास्त गरजेची असतात. आमच्यासारखी माणसं येऊन ना व्याख्यानं देऊन निघून जातात किंवा थोडीफार मदत करतात, पण रोजचं बूस्टिंग करणं, बरोबर, आणि सतत त्याच्यात काहीतरी एक ऊर्जा टिकवून ठेवणं, अशा परिस्थितीत जिथे फार वातावरण नाही, त्यासाठी स्थानिक पातळीवर कलेची जाण असलेली मंडळी गरजेची असतात. आमच्या टीमला फार उत्सुकता आहे, फार जाणून घ्यायची जिज्ञासा आहे त्यांना. पण तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता सरांना. माझा एक प्रश्न होता, मराठी विनोदाला फार जुनी परंपरा चालत आली, म्हणजे पु. ल. देशपांडे असतील, अजून असतील किंवा त्याच्यानंतर काळवे असतील. तर जी परंपरागत जो विनोद आहे तो, आणि आता आधुनिक प्रेक्षक जे आहे त्याच्या आधीच मानसिकता, म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना आता शाब्दिक विनोद नको असतात, त्यांना डिरेक्ट कळणारे विनोद हवे असतात, कारण बुद्धीला चालना वगैरे देणारे जे विनोद ते नसतात. तर पारंपरिक विनोद आणि आताची आधुनिक मानसिकता याचा ताळमेळ साधण्यामध्ये आव्हानं वाटतात का आपल्याला? नाही, एकूण जगण्यातच वेग किती आलाय बघा ना. आणि मुळात विनोद तुमच्यापर्यंत येण्याची जी माध्यमं होती त्या काळी, पुलंच्या काळी, ती साहित्य वाङ्मयीन याच्यातनं यायचं किंवा नाटक या दृकश्राव्य प्रकारातनं यायचे. तुम्हाला विनोदासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागायचा, ते व्यक्तिचरित्र वाचावं लागायचं, मग तुम्हाला हसू यायचं किंवा कुठेतरी तिकीट काढून जाऊन पाहायला लागायचं. आता काळ इतका वेगवान झालाय की विनोद तुमच्यापर्यंत, तुमच्या मुठीत आलाय. मग तो तुम्ही इन्स्टाला स्क्रोल करता करता 10 आणि विनोदाचे प्रकार, शेकडो प्रकारचे विनोद येतात. म्हणजे अभिजनांचे विनोद येतात, अत्यंत क दर्जाचे विनोद येतात. इतका वेग आहे. पूर्वी तुम्ही ठरवू शकत होता की मला पुलं आवडतात तर मी पुलंचेच विनोद, मी दमांचा विनोद, शंकर पाटलांचा विनोद मी ठरवायचो. मला माझ्या जाणीवा ह्या आहेत.
आता ते तुमच्या हातात राहिलं नाही. त्यामुळे विनोद इतका सोर्सेसने तुमच्यापर्यंत पोहोचतो, हास्य जत्रेसारख्या माध्यमातून आहे, किंवा तुम्ही एकमेकांना आता व्हॉट्सअप फॉरवर्ड करताना काय करता, सकाळी माणसानं मेंदू अंगठ्यात आलाय, ते कोणीतरी पाठवलेलं विनोद पाठवताना खाली लाफ्टर्स टाकतात. विनोद क्रिएट करण्याची जी समाजामध्ये क्षमता छोटीशी आहे. क्षमता होती ती पण नष्ट झाली. मग अशा वेळी विनोद इतका वेगवान झाल्यावर तो त्याचा आपण दर्जात्मक तुलनाच करू शकत नाही, कारण तो इतका व्याप्त प्रमाणात येतोय आता. आणि अशा वेळी आव्हानं असणार आहेत, पण समाज पण जितका वेगवान होतोय तितका विनोद वेगवान होतोय. तर आम्हाला समाजाबरोबर राहत राहत विनोद करावा लागतो. कालांतराने काही वर्षांनी लक्षात येईल की आम्ही केलेले विनोद सुद्धा जुने होतात आणि त्याच्यापेक्षा वेगवान काहीतरी येईल. आमच्या पुढची पिढी आम्ही करायचं, आम्हाला कालबाह्य ठरवून काहीतरी कालाला सुसंगत असं काहीतरी करेल. तर हा प्रवास सुरूच असतो. धुळ्यात गेलेला आहे, त्या बालपणातल्या ज्या काही आठवणी आपण आता शेअर केलं, परंतु तरी मला असं विचारावं असं वाटतं की, आणि एकूणच आता जे काही डेव्हलपमेंटच्या दिशेने जी वाटचाल चालली, तर धुळे शहराविषयी आपल्या काय म्हणतोय? हा, पण अजूनही मला रस्ते लक्षात आहेत. म्हणजे विचार करा, 30-40 वर्ष हा पण एक विनोद आहे जेव्हा बरेचसे रस्ते लक्षात आहे. हा पूल असाच आहे. म्हणजे बदल तर स्वाभाविक आहे. कुठल्याही गोष्टीला एक स्वाभाविक वाढ आणि वेग असतो, तसा शहराचाही असतो. आमच्या वेळी नगरपालिका होती, आता महानगरपालिका झाली. लोकांचे जगण्याचे स्तर बदलले, त्याप्रमाणे छोटी घरं होती ती आता फ्लॅट सिस्टीमकडे पण लोकांना हे वेगवेगळे डेव्हलपमेंट होणारच आहे. हाँगकाँग सारख्या बिल्डिंग जरी नुसत्या झाल्यात आणि माणसं जर वृक्ष राहिली तर त्या वसाहतीला काही अर्थ नाही. त्यामुळे धुळ्यातनं खूप मोठं टॅलेंट बाहेर गेलंय. धुळ्यातनं प्रचंड मोठ्या मोठ्या पदावर इथे शिकलेली मुलं आहेत, अजूनही जात आहेत. आणि धुळं दिसायला विकसित होणं वेगळं आणि कल्चरली डेव्हलप होणं वेगळं. पूर्वीपेक्षा आता फरक हा पडलाय की आपल्याकडे एकतर ती विद्यानगरीच होती तिकडे, आता वेगवेगळे कॉलेजेस आले. पूर्वी आमच्या वेळी थोडीशी मला आताच माहिती नाही, त्यावेळी गुंडगिरी खूप मोठ्या प्रमाणात होती, आम्ही खूप जवळून पाहिली. ती आता काही प्रमाणात कमी झाली असावी, कारण गुंडांनाही पोट असतं, त्यांनाही व्यग्र व्हावं लागतं. धुळे डेव्हलप होतंय तसं ती पण डेव्हलप होतं, समाज पण डेव्हलप होतो. पण तरी जोर त्या शहराचं सांस्कृतिक अवकाश मोठं होत नाही तोवर तो समाज तितका प्रगत आणि निकोप मानला जात नाही जगभरात. म्हणजे मी मध्ये लंडनला गेलो होतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे एक परिसर आहे जिथे अनेक थिएटर्स आहेत नाटकाचे, आणि त्या थिएटर्समध्ये कंटिन्युअस नाटकं सुरू असतात. म्हणजे एकच नाटक त्या थिएटरला 3-3, 4-4 महिने सुरू असतं. अरे वा. 6-6 महिने, वर्ष. मी जे एक नाटक पाहिलं ते किती 11 वर्ष सुरू आहे त्या थिएटरला. बाप. त्यांचा संच बदलतो 6 महिन्याने, आणि ते 6 महिन्याने बदलतात. नाटक तेच असतं, त्याच पद्धतीने करतात, त्याचा सेट एकच लागलेला असतो. तर अशी तिथल्या टनल्स मधनं जेव्हा आपण जातो, ट्यूब्स मधनं, तर असं कित्येक दूरवरचे टनल्स आहेत ते. याला आपण काही एखादा किलोमीटरचं म्हटलं तर त्याचं हे अतिशयोक्ती ठरू नये. दोन्हीकडे नाटकांची जाहिराती असते. इतका मोठ्या प्रमाणात नाटक तिथे रुजलेलं आहे. मी तिथनं शेक्सपियरच्या गावी गेलो. शेक्सपियर हा जो जागतिक कीर्तीचा नाटककार आहे, हा नुसता लेखनातनं तयार होत नाही. तिथला समाज त्या नाटककाराला काय काय प्रतिष्ठा देतो याच्यावर जग मानतं. त्याचं गाव, शेक्सपियरचं गाव आणि शेक्सपियरचं घर इतक्या उत्तम पद्धतीने जतन केलेलं आहे. म्हणजे भारावल्यासारखं होतं की त्यांनी त्याचा काळ इतका जपलेला आहे. त्या लोकांना कळतं कला संस्कृतीचं जतन कसं करायचं आणि पुढच्या पिढीपर्यंत त्याची प्रतिष्ठा कशी पोचवायची. बाबासाहेब आंबेडकरांचा जो निवास आहे तिथे, तो 1.5 की 2 वर्षाचाच आहे, पण मी त्या वास्तूलाही भेट देऊन आलो. मला जायची इच्छा होतीच की जिथे बाबासाहेब राहिले
तिथं आपण जाऊन आलं पाहिजे एकदा. फार सुरेख जतन केलेलं आहे. आता आपण भारत त्या सरकारने बाबतीमध्ये ताब्यात घेतलंय ते आणि घेतलंय आता करतायत. ताब्यात. पण त्यांना बरं बाबासाहेब कोण होते तर त्यांच्या काळात ज्यांनी त्यांच्या विरुद्ध आंदोलनं केली, त्यांच्या विरुद्ध लढणारे स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक आणि विद्वान, त्यांनी त्यातली विद्वत्ताही लक्षात घेतली, त्यातला रिवेल पण लक्षात घेतलाय आणि त्यांना त्याची किंमत आहे. आपण आपल्याकडे कुठलंही स्मारक उभं करताना वर्षानुवर्ष दळत बसतो. तात्यासाहेबांचं स्मारक आहे नाशिकला, पण तरी सुद्धा ज्या प्रमाणात त्याचा प्रचार व्हायला पाहिजे तो होत नाही. पर्यटकांना वाटलं पाहिजे तिथे येऊन आमचा नाटककार बघा, तर तुमच्या भाषेतलं नाटक जगात पोहोचेल, तर तुमच्या साहित्याला प्रतिष्ठा निर्माण. मर्यादाही पाळायला लागतात आणि आशय टिकून ठेवावं लागतं. हे करत असताना तुम्हाला काय काय आव्हाने येतात? काय मर्यादा पाळायला लागतात आणि नाही पाळल्या की त्याचे परिणाम भोगायला लागतात. कारण विनोद हा खूप धारदार आहे. समाजातल्या कुप्रवृत्ती विनोदाला जास्त घाबरतात. सत्ता विनोदाकडे लक्ष ठेवून असते. विरोधात भाषण देणाऱ्या विरुद्ध व्यवस्था कधीच फार आक्रमक नसते, पण विनोदाच्या माध्यमातून मांडणाऱ्याच्या विषयी खूप सावध असते. म्हणून व्यंगचित्रांनी जास्त लोक दुखावले जातात, गुन्हे दाखल होतात. हा, कारण त्यांची परिणामकता खूप असते. पण तरी सरांचं एक वाक्य आहे की विनोद ओरखडा निर्माण करणारा नसावा, तो गुदगुल्या करणारा हा, तो गुदगुल्या करणारा असावा, असं एक वाक्य मी एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं. विनोद निर्माण करताना सौंदर्य दृष्टी असायला. हा, मग विनोदाची एक म्हणजे कसं आहे बघा, की आपण ज्याला द्वयार्थ म्हणतो ना, द्वयार्थ हा विनोदी प्रकार आहे. पण त्याच्यातनं जे व्यंग साधलं जातं ना, त्याच्यात किती कल्पकता आहे, किती सौंदर्य दृष्टी आहे. म्हणजे एखाद्या बाईला नक्ट म्हणून आपण चिडवण्यापेक्षा तुझ्या नाकाच्या बेटावर जर छान लॉन तयार केलं तर किती सुंदर दिसेल ना, असं म्हणणं ही सौंदर्य दृष्टी आहे. म्हणजे तुझं नाक जे आहे ते बसकं आहे हे सांगण्याची एक वेगळी पद्धत असेल. विनोद सुद्धा ना कल्पकतेने आणि तो सुंदर वाटला पाहिजे. ऐकणाऱ्यालाही वाटलं पाहिजे की अरे याने मला कुरूप म्हणून हिणवलंय, पण त्याचं वर्णन जे केलं ना ते इतकं सुंदर आहे. जे आमच्या याच्यात होतं बऱ्याचदा, ते सुरखीचं जे सुरखी आणि ती मासे विकणारी स्त्री आहे तिचं जे सिरीज आहे त्याच्यात ती त्या इन्स्पेक्टरचं वर्णन करत असते की ती प्रेमात काय पडली तर तुमच्या थुलथुलीत मांड्या त्या कशा आहेत तर जणू अमुक अमुक अमुक. तुमचा तो पळतानाच ते पोटाचं हलणं, मग एका अत्यंत सुंदर गोष्टीचं वर्णन ती त्याच्याबरोबर करते. तर ही जी गंमत आहे ना, तर ही विनोद अजून जास्त सुंदर करते. मित्र हो, गेल्या बऱ्याच वेळेपासून आपण सचिन गोस्वामी सरांना ऐकतो आहोत. नाटक, नाट्य, हास्य जत्रा, विनोदाची निर्मिती ती कशी झाली पाहिजे, अनेक गोष्टींवर आज सर आपल्याशी दिलखुलास बोललेले आहेत. बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यातला फरक सांगताना त्यांनी आपल्याला सांगितलेला पण आहे. वेळेच्या अभावी आपल्याला अजून काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या समजून घ्यायच्या होत्या त्या घेता आल्या नाही. आपण अपेक्षा करूया की जेव्हा भविष्यात ते जास्तीचा वेळ काढून धुळ्यात येतील आपण नक्की त्यांना पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या स्टुडिओत बोलवणार आहोत. परंतु अपेक्षा करूया की ज्या पद्धतीने ते जगभरामध्ये मराठी भाषिक नव्हे तर सगळ्याच भाषिकांना ज्या पद्धतीने हसवतायत आणि टेन्शनवरची मात्रा घेऊन ते उतरलेले आहेत, तर ही टेन्शनवरची मात्रा अशीच कायम राहावी आणि सर आपण आम्हाला सगळ्यांना असंच हसवत राहावं अशी एक अपेक्षा करूया. त्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. आज आपल्या स्टुडिओत सर आलेत, वेळ काढून आलेत. एवढ्या मोठ्या माणसाने आपल्या सारख्या एका शहरी छोट्या चॅनलच्या कार्यालयात यावं आणि कुठलाही अभिनिवेश, कुठलाही अहंकार, मी खूप मोठा आहे असं भाव न ठेवता सहजपणे आपल्याशी बोलावं, यालाही मनाची उदारता लागते. जी उदारता सरांकडे आहे हा या मातीतला गुण आहे, पण तो जपता येणं पण फार महत्वाचं आहे. सरांनी तो इतके वर्ष जपला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांचा आभार मानतो. आपण आलात त्याबद्दल सर मनापासून धन्यवाद. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.